नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तालुक्यातील खोकसा गावात गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य झटके येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले होते। प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन आढावा घेतला होता। आता त्या पाठोपाठ रात्री नवापूर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले दापूर, उचीमोली, बोरपाडा आणि परिसरातील गावात रात्री 10:18 भूगर्भातून धरतीकंप भूकंप सदृश्य मोठा आवाज आल्याने येथील गावकरी अक्षरशः घाबरून घराबाहेर पडून गेले। काही शेतकऱ्यांची कच्चे बांधकाम असलेली घरे देखील हलत होती, त्यामुळे नागरिक हादरले, भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काही संपूर्ण रात्र जागून लक्ष देऊन होते, अशी माहिती सरपंच जयराम कुवर यांनी प्रशासनाला दिली आहे। नमस्कार, मी जयराम कुवर, लोकनियुक्त सरपंच दापूर। 2 तारखेला आणि काल 4 तारखेला रात्री 10:18 जे भूकंपाचे सौम्य धक्के, परंतु आपण जरी सौम्य म्हणतो पण चांगला झटका आला होता। त्याच्याने बिल्डिंगा वगैरे हादरल्या आणि गावातले लोक सगळे घर सोडून बाहेर आले भीतीपोटी। आणि इथे दापूर आश्रमशाळा आहे, तिथे जवळजवळ 850 विद्यार्थी आहे, ते सुद्धा भिवून बाहेर पळाले होते। तर असे वारंवार होऊन राहिलेले आहे। खोकसा, कामत, कोटकोंब आणि बोरपाडा, दापूर आणि नागझरी, सरी या बोरझरपर्यंत तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावरती भूवैज्ञानिकांना मशिनरी घेऊन यंत्रणा घेऊन इथे बोलवून या भूमापनाची चौकशी करून सर्वे करून या काय झालेलं आहे नेमकं किंवा काय होतं आहे याचा लोकांमध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती दूर करावी शासनाने, अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे। आता तर जमिनीतून भूकंपासारखा सदृश्य मोठा आवाज येत असल्याने उचीमोली गावात असलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षक वर्ग दक्षता घेत होते। गावातील नागरिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रात्र बाहेर काढली होती। संपूर्ण परिस्थितीची माहिती रात्री तहसीलदार दत्ता जाधव यांना देण्यात आली। प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे आणि विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी स्वतः दापूर, उचीमोली, बोरीपाडा गावात जाऊन रात्री उशिरापर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला। भूकंपाबाबत सखोल अशी चौकशी करून माहिती अवगत करून प्रशासनाला कळवली आहे। प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत नंदुरबार येथील GSD टीमने भूकंपाबाबत माहिती अवगत केली आहे। तहसीलदार यांनी नवापूर तालुक्यात भूकंप सदृश्य आवाज होत असलेल्या गावांना भेटी दिल्या असून परिस्थिती अवगत करून आज सायंकाळी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे। संजय वाणी, नवापूर लाईव्ह न्यूज, विसरवाडी। नमस्कार, मी दत्ता जाधव, तहसीलदार नवापूर। गेल्या काही दिवसांपासून नवापूर तालुक्यातील मौजे, खोकसा, दापूर, नागझरी, करंजी व परिसरातील गावांमध्ये रात्री व पहाटेच्या वेळी भूकंप सदृश्य आवाज निर्माण होऊन कंपन निर्माण झाल्याबाबत माहिती मिळाली। सदरच्या माहितीवरून दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री मी व सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी यांनी गावी भेट दिली व सदर आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील सर्व नागरिक, पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला व सर्व माहिती समजावून घेतली। त्यानंतर दिनांक 3 ऑक्टोबर व 4 ऑक्टोबर रोजी नियमितपणे आम्ही सदर गावांना भेट देत आहोत, तसेच माहिती घेत आहोत। दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी आपले वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग तसेच नेरी येथील वैज्ञानिक यांना सदर गावी भेट देण्याबाबत कळविण्यात आले आहे। त्यानुसार आपले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी 4 ऑक्टोबर रोजी मौजे, खोकसा या गावी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। तसेच दिनांक 5 व 6 रोजी सदरचे अधिकारी पुन्हा या गावी भेट देणार आहेत। सदरच्या आवाजाच्या धक्क्यांबाबत गांधीनगर येथील भूकंपमापन केंद्रास माहिती विचारली असता उकाई या गावापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर कंपन क्षेत्र निर्माण झाल्याचे कळविण्यात आले आहे। परंतु सदरच्या कंपन क्षेत्राजवळील जी तीव्रता आहे ती अत्यंत सौम्य स्वरूपाची आहे। याबाबत तालुका तसेच जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना व परिसरातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, नागरिक यांना आवाहन करण्यात येते की कुणीही घाबरून जाऊ नये। अशा सौम्य प्रकाराने कुठलीही आपल्याला आपत्ती उद्भवण्याचा प्रश्न नाही। प्रशासन सदैव आपल्यासोबत आहे। तसेच सदर परिस्थितीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। याबाबत माननीय विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक तसेच
माननीय संचालक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मुंबई यांच्याशी देखील माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी संपर्क करण्यात आलेला आहे. तरी पुनश्च एकदा मी तहसीलदार सर्वांना आवाहन करतो की सदर परिस्थितीबाबत कुणीही घाबरून जाऊ नये. काही अडचण असल्यास कृपया माझ्याशी व्यक्तिशः संपर्क करावा. धन्यवाद.